आपण स्वतः पाण्यात उतरलो की मग लक्षात येतं की काठावर बसून दुसऱ्याला सल्ला देणं, शहाणपणा शिकवणं किती सोपं असतं ते. नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. तुम्हाला माहिती आहे आता की मी 2007 सालापासून 2019 सालापर्यंत 12 वर्ष पुण्यामध्ये फ्लॅट बुक करणाऱ्यांना कुठे फ्लॅट बुक करावा याच्याबद्दल मार्गदर्शन करत होतो, है ना. याच्याबद्दल मी त्यांना मार्गदर्शन करत होतो, सल्ला देत होतो आणि चांगला सल्ला दिल्याबद्दल ते मला पैसे पण द्यायचे. आता हा एक भाग झाला की नवीन फ्लॅट बुक करणाऱ्यांना सल्ला देणं. दुसरा एक भाग काय होता की ज्यांनी बुक केलेलं आहे, ज्यांनी फ्लॅट बुक केलेला आहे, त्या प्रोजेक्ट मध्ये जर काही प्रॉब्लेम आले असतील, बिल्डर बरोबर त्यांचा काही संघर्ष होत असेल, काही संघर्ष म्हणजे की पोझिशन वेळेवर मिळत नाहीये, उदाहरणार्थ एक नेहमीचा प्रॉब्लेम, कॉमन प्रॉब्लेम, किंवा पोझिशन मिळालेलं आहे पण कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगली नाही आहे, किंवा अमेनिटीज सगळ्या मिळालेल्या नाहीयेत, तर ह्याच्याबद्दल या समस्या सोडवण्याकरता सुद्धा मी त्यांना मार्गदर्शन करायचो, है ना. तर आता काय झालंय, आता मी 19 पासून असा सल्ला देणं बंद केलं. म्हणजे सल्ला देतो पण मी टोटल पुण्यातल्या प्रोजेक्टचा अभ्यास करणं बंद केलेलं आहे. तर आता मी त्यांना सांगतो की बाबा मी काही त्या प्रोजेक्टचा अभ्यास केलेला नाही, मी बघितलेला नाही, तर मी अभ्यास करतो, म्हणजे मी कागदपत्रांचा अभ्यास करतो आणि प्रत्यक्ष तिथे काय परिस्थिती आहे जागेवर ते तुम्ही बघा आणि तुम्ही मला सांगा. मग ह्याच्यातनं आपण मार्ग काढू, की समस्या असेल तर मार्ग कसा काढायचा किंवा बुक करायचा का नाही करायचा. आणि बुक करण्याच्या बद्दल साधारणतः लोकांना असा प्रश्न असतो की अरे मला हा पण आवडलाय तो पण आवडलाय, मग हा बरा का तो बरा, तुझं काय मत आहे. तर असा सल्ला मी त्यांना अजूनही देतो, पण ह्याच्यामध्ये काय माझा फक्त सल्ला असतो, म्हणजे त्याप्रमाणे त्यांनी वागायला पाहिजे अशी माझी अपेक्षा असते, पण ते काय त्यांच्यावर कंपल्शन नसते ती, है ना. आणि बरेच लोक त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मला फोन करून सांगतात सुद्धा की अरे तू म्हणालास की तिकडे, पण या कारणामुळे मी तिकडे नाही बुक केलं, त्याच्याऐवजी मी इकडे बुक केलेलं आहे. ठीक आहे म्हणजे, है ना, कंपल्शन नसतं, फक्त तो सल्ला असतो. पण आता काय झालंय ना, आता मी कोथरूड मधल्या रिअल इस्टेटचा रिडेव्हलपमेंटचा अभ्यास करायला सुरुवात केली, कोथरूड मधल्या रिडेव्हलपमेंटचा. आणि तो अभ्यास करण्याच्या मागे कारण असं आहे की माझ्या सोसायटीची रिडेव्हलपमेंट होते आहे, तर त्यामुळे त्या रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमधनं मी स्वतः सुद्धा चाललेलो आहे. तर असं मी स्वतः चाललेलो असताना मला हे लक्षात आलंय, जे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, की अरे काठावर बसून दुसऱ्यांना शहाणपणा शिकवणं, सल्ला देणं, मार्गदर्शन करणं वगैरे फार सोपं असतं, पण स्वतः पाण्यात पडलो ना की मग लक्षात येतं की तो जो शहाणपणा काठावर बसून आपण दिलेला असतो ना, तर तो प्रत्यक्षात उतरवणं किती अवघड असतं ते. पूर्वीही मला याची थोडीफार कल्पना यायची बरं का, म्हणजे मी लोकांना सांगायचो की अरे हे कलेक्टिव्ह लिव्हिंग आहे, म्हणजे सोसायटीमध्ये प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुक करणं हे कलेक्टिव्ह लिव्हिंग आहे. तर त्यामुळे तुम्ही पहिलं असं करा की व्हॉट्सअप ग्रुप फॉर्म करा. अगदी म्हणजे बुक केल्यानंतर सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप फॉर्म करा, इतरांना एनलाइट करा, त्यांना माहिती द्या, है ना. तर त्यांना एकत्र करा, कारण इथे युनिटीला महत्व आहे, मेजॉरिटीला महत्व आहे वगैरे, असं मी त्यांना सांगायचो. पण आता माझ्या सोसायटीची रिडेव्हलपमेंट सुरू झाल्यानंतर अगदी साधी गोष्ट बरं का, साधी गोष्ट की सगळ्यांना एकत्र करणं, म्हणजे ऑनलाईन व्हॉट्सअप ग्रुप असेल, फेसबुक ग्रुप असेल किंवा सोसायटीची वेबसाईट असेल,
तर ह्याच्यावर सगळ्यांना एकत्र करणं सुद्धा अवघड आहे. म्हणजे एकत्र करणं सुद्धा अवघड आहे म्हणजे काय की आपण सगळ्यांचे फोन नंबर घेऊन व्हॉट्सअप ग्रुप करू शकतो, पण आपण पाठवलेला मेसेज प्रत्येक जण वाचेल असं नाही. ते व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असतात पण ते मेसेज वाचत नाही. अगदी साधा प्रॉब्लेम आहे. किंवा वाचला तर ते मोकळेपणाने चर्चेत भाग घेत नाहीत. जर समजा त्यांचं काही वेगळं मत असेल तर ते त्यांना व्यक्त करावंसं वाटत नाही. जर एखाद्याने व्यक्त केलेलं मत असेल आणि ते त्यांना पटत असेल तर दुजोरा देतात, कारण ते काय सभ्यपणाचं लक्षण आहे. हा बरोबर आहे, तू म्हणतो ते मला पटलं वगैरे असं. पण नाही, असं नको, असं असावं किंवा असं केलं तर काय होईल. तर कुठल्याही गोष्टीबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात ना, तर तसे व्यक्त करणं त्यांना अवघड जातं. किंवा आता सोसायटीचे जे चेअरमन सेक्रेटरी आहेत तर त्यांच्याकडे अशी एक अथॉरिटी असते आणि अथॉरिटीला चॅलेंज करणं की त्यांचं जे मत आहे, त्यांचा जो निर्णय आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा घ्यायला पाहिजे असं अथॉरिटीला चॅलेंज करणं कित्येक लोकांना नको वाटतं. तर त्यामुळे मी जे सांगायचो ना ती साधी गोष्ट की सगळ्यांनी एकत्र या, सगळ्यांनी विचार विनिमय करा, विचारांची देवाणघेवाण करा आणि सगळ्यांनी मिळून एखादा निर्णय घ्या, काहीतरी ठरवा. तर एवढी साधी गोष्ट करणं, साधी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये असा काही फार मोठा कुठला संघर्ष वगैरे काही नाहीये, पण साधं एकत्र येणं अवघड जातं. आता जेव्हा नवीन प्रोजेक्टमध्ये अनोळखी लोकांनी फ्लॅट बुक केलेला असतो त्यावेळेला ते अनोळखी असतात, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळत नाहीत, त्यांच्याबद्दल काही माहिती नसते, तर त्यामुळे संवाद सुरू व्हायला वेळ लागतो हे आपण समजू शकतो. पण ज्या सोसायटीमध्ये आपण गेली काही वर्ष म्हणजे अगदी कमीत कमी वर्ष म्हणजे 10, 10, 15, 20, 25, 30, 35, 40 पण आपण एकत्र राहिलेलो आहोत. तर एवढ्या काळामध्ये माझ्या असं लक्षात आलं की अरे आपला संवाद ऍक्च्युली तुटलेला आहे. संवाद तुटलेला आहे आणि हे मला कळलं नाही, सोसायटीच्या चेअरमनला आणि सेक्रेटरीला कळलं. त्यांनी एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपमध्ये त्यांनी फक्त सांगितलं चेअरमन सेक्रेटरी ऍडमिन आहेत आणि फक्त ते मेसेज टाकतील, बाकीच्यांनी फक्त वाचायचं नाही. ह्याच्यात लोकांना काही प्रॉब्लेम नाही वाटला. पण मी चर्चा करण्याकरता ग्रुप केला तर आता मीच सगळ्यांचे नंबर घेऊन मीच ऍड केले, तर त्याच्यात कित्येक लोक मेसेज वाचतच नाहीत आणि जे वाचतात ते चर्चा करत नाही. मग हे कलेक्टिव्ह लिव्हिंग फेल झालंय असं वाटतं. कलेक्टिव्ह डिसिजन मेकिंग अवघड आहे असं वाटतं आणि सगळ्यांच्या विचारांनी सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी करणं म्हणजे इथे लढा द्यायचा प्रश्न नाही आहे बरं का, इथे लढा द्यायचा प्रश्न नाही, पण आपल्याला जे योग्य वाटतं तसं करावं असं सजेस्ट करणं सुद्धा अवघड झालेलं आहे. हा एक भाग झाला. हा सगळ्या सोसायटीचा मिळून झाला बरं का. म्हणजे जे मी पूर्वी सांगायचो ना एकत्र या, चर्चा करा, ठरवा आणि बिल्डरला सांगा की अरे असं नाही असं पाहिजे, अवघड झालं. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे माझ्या सोसायटीमध्ये माझा माझा मुलगा पण आहे, माझी बायको पण आहे आणि माझा भाऊ पण आहे, तर त्यामुळे असे आमचे सगळ्यांचे मिळून 3-4 फ्लॅट आहेत. तर त्यांच्याशी सुद्धा या विषयावर गंभीर संवाद करणं अवघड झालेलं आहे. ते मला काय म्हणतात माहितीये का, की माझा अप्रोच फार निगेटिव्ह आहे, कारण मी बिल्डरनी केलेले अत्याचार, फसवणुकी याच बघत आलेलो आहे. त्यामुळे या व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन खूप निगेटिव्ह आहे असं त्यांचं मत आहे. आणि मी त्यांना काय म्हणतो की तुमचा कॉग्निटिव्ह बायस आहे कुठला, ऑप्टिमिझमचा बायस आहे. म्हणजे या व्यवहारातले धोक्यांच्या कडे तुम्ही बघायलाच तयार नाही आहात. किंवा बिल्डर या ज्या अटी घालतोय तर त्या कायदेशीर आहेत की नाहीत
या दृष्टीने त्याच्याकडे बघायलाच तुम्ही तयार नाही. तो सांगतो आहे आणि तर हीच प्रोसिजर असेल आणि ह्याच्यामध्ये काही गैर असण्याची शक्यता नाही आहे. आणि त्यांनी ह्याच्यापूर्वी 2-4 प्रोजेक्ट केलेले आहेत. आपल्याही आजूबाजूला 1-2 प्रोजेक्ट आज चालू आहेत. आणि आपण सगळीकडे बघतोय की आपल्या आजूबाजूला कोथरूडमध्ये एवढ्या प्रोजेक्टची रिडेव्हलपमेंट होते आहे, कित्येकांची झालेली आहे. तर सगळ्यांचं असं नीट होतं, तर उगीच त्याच्याकडे असं निगेटिव्हली बघून ह्याच्यामध्ये काही अडचणी येतील, काही धोके आहेत, असं बघणं हे त्यांना मान्यच नाहीये. हे सगळं होतं नीट असं, हे सगळं आणि व्यवस्थित होईल. तर मी त्यांना म्हणतो तुमचा हा ऑप्टिमिझम बायस आहे तो, आणि हा कॉग्नेटिव्ह बायस आहे. म्हणजे तुम्ही काही अघटित घडेल, काही समस्या येतील, काही प्रॉब्लेम येतील असं समजतच नाही. सगळं नीट होईल, सगळं नीट होईल, सगळ्यांचं होतं तर आपलंही नीट होईल. आणि आपण याच्याकडे पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे. म्हटलं अरे पॉझिटिव्हली बघणं हे एका लिमिट पर्यंत बरोबर आहे की नाही, आपल्याला रिडेव्हलपमेंट करायची आहे तर फेलच जाईल असं न म्हणता आपण पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघितलं की सगळं नीट होईल आणि म्हणून आपण करायचं ठरवलं. इथपर्यंत पॉझिटिव्ह अप्रोच ठीक आहे, पण त्याचा बायस होऊ नये. म्हणून मी त्या माझ्या भावाला, बायकोला, मुलाला नेहमी उदाहरण देतो की अरे दिवसातून एकदा तरी किमान तुम्ही पौड रोडनी येता त्यावेळेला तिथे एक स्मारक आहे की माणसांनी फक्त ऑप्टिमिस्टिक राहिलं आणि धोक्यांकडे लक्ष दिलं नाही किंवा ड्यू डिलिजन्स केला नाही तर मोठ्या मोठ्या बिल्डरचे चांगले चांगले प्रोजेक्ट, कॉन्सेप्च्युअली चांगले चांगले प्रोजेक्ट, चांगल्या लोकेशनचे रखडू शकतात. रखडू शकतात ना ते. ह्याचं स्मारक आहे ना पौड फाट्याला. तर त्यामुळे तर ते स्मारक बघितल्यानंतर आपण करायचं ठरवली, रिडेव्हलपमेंट करायची ठरवली आपल्या सोसायटीची, आणि आपण चांगला बिल्डर निवडला आहे, आपल्याला तो चांगला वाटतो, तर काही अडचणच येणार नाही आणि हे सगळं नीटच होईल असं गृहीत धरून चालणं हे चुकीचं आहे असं माझं मत असतं. लक्षात आलं ना मी काय म्हटलं ते? पौड फाट्याला म्हणजे तुम्ही कर्वे रोडनी सरळ जा, नाही तर फ्लायओव्हर वरनं जा, डेक्कन कडनं येताना उजव्या बाजूला आणि कोथरूड कडनं किंवा कर्वे पुतळ्यापासून जाताना डाव्या बाजूला एक उंच स्मारक आहे ना, उंच स्मारक की जे सांगतं की रिअल इस्टेट प्रोजेक्ट मध्ये अडचणी येऊ शकतात, तो फेल होऊ शकतो, तो रखडू शकतो, आणि रखडू म्हणजे वर्षानुवर्ष रखडू शकतो है ना. आणि ज्यांनी बुक केलेलं आहे असे लोक की ज्यांनी लाखो रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत, तर तेही अडचणीत येऊ शकतात हे आपल्याला दिसतं. तर यामुळे आपण सावध व्हायला नको का, है ना. आपण असं ऑप्टिमिस्टिक बायस ठेवणं, ऑप्टिमिझम बायस ठेवणं आणि धोक्यांकडे, निगेटिव्ह गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे असं माझं मत आहे मुळात. तर दुसरं मी त्यांना काय म्हणतो की अरे जो बिल्डर रिडेव्हलपमेंट करणार आहे त्यांनी आपल्याला दिलेली डॉक्युमेंट वाचा. तुम्हाला नवीन घर मिळणार आहे म्हणून तुम्ही त्या स्वप्नामध्ये राहू नका, कारण बिल्डर राहत नाही. बिल्डरला माहिती आहे की हा व्यवसाय आहे ना. बिल्डरला माहिती आहे की हा व्यवसाय आहे, ह्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात, आपण ठरवलेलं आहे त्याप्रमाणे होऊ शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ अगदी साधी गोष्ट की जी कुठेही ऍप्लिकेबल असते की कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळायला उशीर झाला म्हणून पोझेशन द्यायला उशीर होईल. त्याला माहिती असतं ना हे होऊ शकतं. किंवा दुसरं की अरे त्या अग्रीमेंट मध्ये लिहिलेलं आहे की कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालेलं आहे, सगळं व्यवस्थित झालेलं आहे, पण तुमच्या फ्लॅटमध्ये काही डिफेक्ट आहेत आणि तुम्ही म्हणताय की नाही ही टाईल मला बदलून द्या किंवा हा नळ मला बदलून द्या, ही खिडकी बंद उघडी होत नाहीये.
तर या दुरुस्ती मला करून द्या, मगच मी पोझिशन घेईन. तर असं कन्स्ट्रक्शन कामामध्ये काही दोष राहू शकतात ना. तर ते जर दोष राहिले तर तो रेक्टिफाय करेल. पण त्यांनी हे त्याला माहिती असतं की दोष राहू शकतात आणि ते राहिले तर आपण ते रेक्टिफाय पण करू शकतो. पण त्याच्यामुळे पोझिशन मिळायला उशीर झाला म्हणून तुम्ही त्याला कायद्याचा बडगा दाखवून जर डिलेड पोझिशनचं कॉम्पेन्सेशन मागायला लागलात तर तो म्हणतो की ही झंझट नको, म्हणून त्यांनी अग्रीमेंटमध्ये काय लिहून ठेवलेलं असतं की नाही, ते ते तुमचे जे दोष आहेत त्याची यादी मला द्या आणि सांगा की हे दोष आहेत आणि तुमचा प्रोटेस्ट नोंदवा, तरी पण तुम्ही पोझिशन घ्या. कायद्याप्रमाणे कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मी तुम्हाला जी नोटीस दिलेली आहे ती 15 दिवसात तुम्ही पोझिशन घ्या, तर त्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी 15 दिवसात पोझिशन घ्यायला पाहिजे असं त्यांनी सांगून टाकलेलं आहे. कारण त्याला कल्पना आहे की मी जरी कितीही व्यवस्थित काम केलं तरी थोडंफार कुठे डाबा उजवं होऊ शकतं, दोष राहू शकतात ते. आणि हे जे दोष आहेत ते मी काढू पण शकतो, त्याच्यामुळे उशीर पण होऊ शकतो ते. तर अशा अनेक अडचणी हा प्रोजेक्ट पूर्ण करताना मला येऊ शकतात याची त्याला पूर्ण जाणीव असते. तो असं कुठेही गृहीत धरून चालत नाही की आपण ठरवलेलं आहे त्याप्रमाणे सगळं व्यवस्थित होईल. म्हणजे प्रत्येक वेळेला त्या अग्रीमेंट मध्ये लिहिलेलं की भूकंप झाला, लढाई झाली वगैरे, असे काही काही नॅचरल डिझास्टर झाला वगैरे, तर अशा गोष्टी नाहीत. पण काही प्रॅक्टिकल पण अडचणी येऊ शकतात याची त्याला कल्पना असते आणि ते त्यांनी सांगितलेलं आहे, तर तुम्ही त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करता. आणि सगळं नीट होईल, सगळं नीट होईल, हा ऑप्टिमिझम बायस आहे तो. तर तसं करू नका. आणि तसं जर तुम्ही असा जर बायस असेल तर त्याच्यामुळे तुम्ही धोक्यांच्याकडे दुर्लक्ष करता, हा एक भाग झाला. पण दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही चुकीचे पण निर्णय घेता ना. म्हणजे आता पर्टिक्युलरली रिडेव्हलपमेंट मध्ये माझ्या असं गोष्ट लक्षात आलेली आहे, मुद्दा सांगतो तुम्हाला, की पहिल्यांदा आपण एक चांगलं प्रॉपर प्रॉपर आपलं डॉक्युमेंट तयार केलं, त्याला आपण आणि सांगितलं की आमच्या आमच्या रिक्वायरमेंट आहेत त्या, मग त्या बऱ्याच बिल्डरना ते दिलं है ना. आणि मग त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी आपल्याला प्रपोजल दिली, हे आपल्याला माहिती आहे. तर ती जी प्रपोजल होती त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन, अमेनिटीज आणि जनरल टर्म्स कंडिशन्स वगैरे हे आपण बघितलं. पण सगळ्यात जास्त भर आपण कोण किती जास्त एक्स्ट्रा स्पेस देतो ह्याच्याकरता आपण ह्याला आपण महत्व दिलेलं होतं. आणि जो जास्त फ्री FSI, जास्त जागा, जास्त पर्सेंट जागा देतो आहे तो त्याला आपण निवडलं. पण त्याच्यानंतर आपण त्याच्याशी MOU पण केला. पण त्याच्यानंतर असं आपल्या लक्षात आलं की त्यांनी केलेला जो प्लॅन आहे तो तितकासा चांगला नाहीये, आपल्याला तो आवडत नाही आहे. आपल्या ज्या अपेक्षा होत्या ते त्याच्यामध्ये पूर्ण होत नाही आहे असं आपल्या लक्षात आलं. तरी सुद्धा तर आपण फक्त एकाच गोष्टीकडे फोकस केल्यानंतर मग आपण प्रश्न आपल्याला हा पडतो ना की मग त्याचा प्लॅन चांगला नाहीये, तर त्याला चांगला प्लॅन करायला भाग कसं पाडायचं. का आपण दुसरा आर्किटेक्ट नेमायचा, का आपण बिल्डर बदलायचा, है ना. तर त्यावेळेला आपण गृहीत धरलेलं असतं ना की जो जास्त स्पेस देतो तर तो चांगला प्लॅन पण करेल. पण आपण बघितलेलं नसतो, आपण गृहीत धरतो है ना. पण आपण ऑप्टिमिस्टिक असतो आणि आपण म्हणतो की अरे नाही त्यांनी ते प्रोजेक्ट वगैरे केलेले तर ते चांगले केलेले, तर हा पण तो चांगला करेल असं आपण गृहीत धरतो. तर चांगला याची डेफिनेशन आपल्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या फुलफिल करणारा तो प्लॅन नाहीये असं जेव्हा आपल्या लक्षात येतो त्यावेळेला आपल्याला वाटतं की हा प्लॅन चांगला नाहीये. पण म्हणजे केवळ एका गोष्टीवर आपण फोकस केला की किती एक्स्ट्रा स्पेस देतो आहे आणि आपण गृहीत धरलं की तो चांगला प्लॅन करेल, प्रॉब्लेम झाला ना तो. तर मग त्यावेळेला तर आपण फक्त MOU केलेला असतो, तर त्यावेळेला जर आपल्या अशी गोष्ट लक्षात आली तर आपण पुढे जायचं नाही असं ठरवू शकतो ना. तर तसं ठरवणं म्हणजे काहीतरी निगेटिव्ह डिसिजन आहे. आपल्या दृष्टीने तो धोक्याचा आहे, कारण इतका वेळ गेलेला आहे, मग परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल.
तर आणि मग आपलं हे काहीतरी फेल्युअर आहे तर त्यामुळे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करूया असं पण करतो ना, कारण ते आपण असे आपला ऑप्टिमिझम बायस असतो की नाही ठीक आहे ना थोडं पण चालेल 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 काय हरकत नाही वगैरे असं होतं. किंवा टर्म्स अँड कंडिशन की बिल्डरच्या काही हिडन टर्म्स असतात की ज्या त्यांनी त्यावेळेला सांगितलेल्या नसतात पण या या पुढच्या स्टेजला त्या लक्षात येतात टर्म्स अँड कंडिशन्स त्या. तर ऑब्विसली कुठलाही प्रोजेक्ट आपण जेव्हा फायनल करतो तर त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की बिल्डर आपल्याला जो प्लॅन देतो रिडेव्हलपमेंटच्या दृष्टीने जो रिडेव्हलप केलेल्या प्रोजेक्टचा प्लॅन आहे तर तो प्लॅन जर आपल्याला पटला आणि टर्म्स अँड कंडिशन्स पटल्या आणि एक्स्ट्रा स्पेस वगैरे अशा ज्या फॅसिलिटीज आहेत तर त्या पटल्या तरच आपण पुढे जायला पाहिजे. मी त्यांना म्हणतो की मी मी सुद्धा आता मी रिअल इस्टेट विकण्याचं काम म्हणजे सेल्समन म्हणून काम करण्याच्या आधी मी या बिल्डर लोकांचंच ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग करत होतो. तुम्ही त्यांना सांगतो की अरे माझा स्वतःचा अनुभव आहे की मला समजा एखाद्या बिल्डरनी ब्रोशर करायला दिलं तर तो मला पहिल्यांदा डिझाईन दाखव असं म्हणतो, बरोबर की नाही. त्याला ते डिझाईन पटलं आणि माझं एस्टिमेट पटलं आणि माझं काय किती दिवसात छापून देईन वगैरे असं जर पटलं तरच तो मला काम देतो, नाहीतर तो रिजेक्ट करतो, काम देत नाही. आणि त्यांनी त्यावेळेला एकाच नाही 1-2-3 एजन्सीजना काम दिलेलं असतं, त्याच्यात कॉम्पिटिशन पण असते. तर त्यामुळे जर मला यावेळेला ते काम मिळालं नाही तर माझे कष्ट वाया जातात हे मी तो व्यावसायिक म्हणून गृहीत धरलेलं असतं. किंवा किंवा आज आता देशामध्ये काय केवढे मोठे मोठे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट होत आहेत, खूप प्रोजेक्ट होत आहेत. ते अगदी पार्लमेंट पासून आता परवा गुवाहाटीचा एअरपोर्ट झाला, बघितलं ना काय एअरपोर्ट केलेला आहे तो. तर असे जे काय प्रोजेक्ट असतात त्याच्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा डिझाईन मागवलेलं असतं ना, ते डिझाईन सरकार अप्रूव्ह करतं, टर्म्स अँड कंडिशन पेमेंट टर्म्स या सगळ्या अप्रूव्ह केल्यानंतर त्याच्यावर निगोशिएशन पण होतात, त्याच्यानंतर निर्णय घेतला जातो. तर आपली ही जी प्रक्रिया आहे कुणाला प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंट करायला द्यायचं त्याची मुळातच बेसिक चुकीची आहे. बरं, ती चुकीची याकरता आहेत की ठीक आहे ना आपण फक्त एक आस्पेक्ट बघितलेला आहे, पण आपण फक्त एमओयू केलेला असतो, डेव्हलपमेंट अग्रीमेंट केलेलं नसतं. तर एमओयूच्या स्टेजला जर इतर दोष लक्षात आले तर आपण पहिल्यांदा त्याला ज्या बिल्डरला काम द्यायचा निर्णय घेतलेला आहे तर ते आपण कॅन्सल करू शकतो ना. तर क्रिटिकली या गोष्टींकडे आत्ता आधी काम चालू असताना बघणं ही निगेटिव्हिटी नाहीये. ड्यू डिलिजन्स ही आवश्यक गोष्ट आहे की याची आठवण तो पौड फाट्याचं जे उंच स्मारक आहे ते आपल्याला दररोज करून देते ना की त्या लोकांनी ड्यू डिलिजन्स केला नाही म्हणून त्यांना हे भोगावं लागतं असा माझा अनुभव आहे, असं माझं ठाम मत आहे. आणि हे फक्त माझंच मत नाही, जे फसलेले आहेत त्यांचंही मत आहे. एक गोष्ट. किंवा दुसरी गोष्ट, दुसरं एक प्रकरण जे होतं की ज्याच्यामध्ये मी खूप इन्व्हॉल्व्ह होतो ते म्हणजे डीएसकेचे एफडी होल्डर. हजारो कोटी रुपये डिपॉझिट म्हणून ज्या लोकांनी डीएसके कडे ठेवलेले होते आणि कित्येकांनी तर आपल्या आयुष्याची कमाई ठेवलेली होती, तर त्यांनी जेव्हा डीएसकेनी त्यांना इंटरेस्ट देणं बंद केलं तर त्यावेळेला सुद्धा कित्येक वर्ष डीएसके वरची त्यांची श्रद्धा, त्यांचा विश्वास, त्यांची फेथ कमी झालेली नव्हती. ते वाट बघत होते की देतील. तर हा ऑप्टिमिझम बायस झाला. पण मी आणि विजय कुमार आम्ही मिळून त्यांना हे दाखवून दिलं की मुळात हा सगळा जो व्यवहार आहे तो बेकायदेशीर होता आणि त्यावेळेला तुम्ही ड्यू डिलिजन्स केला नाही. म्हणजे ज्या कंपनीला डिपॉझिट्सच घेण्याचा अधिकार नाहीये त्या कंपनीच्या नावावर तुम्ही डिपॉझिट ठेवली, त्या बिल्डरची फिनान्शियल रेकॉर्ड पूर्वी बघितलं नाहीत, फक्त त्याची कीर्ती चांगली आहे म्हणून काही ड्यू डिलिजन्स न करता सगळं व्यवस्थित होईल आणि आपल्याला गेली 10 वर्ष मिळतोय तर पुढची 10 वर्ष इंटरेस्ट मिळत राहील दर महिन्याला. तर हा ऑप्टिमिझम बायस असल्यामुळे तुम्ही
पैसे गुंतवत गेलात आणि तो देत नाही असं लक्षात आलं तरी सुद्धा शांत बसून वाट बघत बसलात. तर हे सगळे आम्ही गोष्टी घडलेल्या बघितलेल्या आहेत ना त्या. तर त्यामुळे ड्यू डिलिजन्स क्रिटिकली एखाद्या व्यवहारामधल्या फॉल्ट लाईन्स बघणं, धोके बघणं, हा माझ्या दृष्टीने निगेटिव्ह पॉइंट, निगेटिव्हिटी नाही आहे, ही हा नकारात्मक दृष्टिकोन नाही आहे. निर्णय हे असेच घेतले जातात आणि जेव्हा असे निर्णय घेतले जात नाहीत त्यावेळेला अगदी छोटे छोटे बिल्डर की जे ओव्हर ट्रेडिंग करतात, एका वेळेला त्यांची आर्थिक कपॅसिटी नसताना सुद्धा ते अनेक प्रोजेक्ट लॉन्च करतात आणि मग गाळात जातात. हे आपण बघतोय ना, कुठल्याही रस्त्यांनी चालत जा, त्याच्या छोटे छोटे जे प्रोजेक्ट आहेत तर त्याच्यावर ज्या बिल्डरची नावं आहेत ते बिल्डर असे आज गायब झालेले असतात. बरोबर ना ते? किंवा सरकारी मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत तर त्याला प्रचंड डिले होत होतो, हे आपण बघतोय ना. तर हे काय होतं तर ओव्हर ऑप्टिमिझम किंवा ऑप्टिमिझम बायस, म्हणजे इरॅशनल पॉझिटिव्हिटी, अतार्किक अतार्किक इरॅशनल पॉझिटिव्हिटी, तर ह्याला ऑप्टिमिझम बायस म्हणतात. ह्याची सगळे लोक पछाडलेले असतात ते. त्यामुळे सहकारी प्रोजेक्ट सुद्धा डिले होतात ते. म्हणजे अगदी मोदी गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट सुद्धा डिले होतात की नाही? आणि पर्टिक्युलरली रिअल इस्टेटचे प्रोजेक्ट बघितले तर मला हसू येतं. माहितीये का, ते सगळे जे खासदार लोक आहेत त्यांच्याकरता नवीन क्वार्टर्स बांधायच्या ठरवल्या, तर त्या ज्या क्वार्टर्स होत्या तर त्या बांधून झाल्या आणि त्याचं पोझिशन दिलं. तर महाराष्ट्रातलेच बरं का, महाराष्ट्रातलेच खासदार काय म्हणतात, एक वर्ष डिले केला ना, अर्थ आहे का, मागच्या वर्षी बघणार होते, आज मिळाला. आता मोदी गव्हर्नमेंट इतक्या एफिशियंटली सगळे प्रोजेक्ट एक्झिक्यूट करतं असं म्हणतात, तर त्यांची एक साधा प्रोजेक्ट खासदारांना क्वार्टर्स देण्याचा, तर त्याला सुद्धा एक वर्ष उशीर झाला. तर होतं ना असं, होतं असं. तर त्यामुळे असे काही धोके आहेत का या व्यवहारामध्ये, याची जाणीव ठेवणं आवश्यक आहे. ऑप्टिमिझम बायस ठेवून भलं होईल, नीट होईल, छान होईल, चांगलं होईल असा विचार करू नका. या मुद्द्यावर माझं आणि माझ्या मुलाचं, माझ्या बायकोचं, माझ्या भावाचं सगळ्यांच्या बरोबर वाद होतात, ते सगळ्यांच्या बरोबर. आणि कारण हे सांगितलं की ते म्हणतात तुझी सगळ्याकडे असं, या तुझ्या आतापर्यंतच्या अनुभवामुळे तू फार निगेटिव्हली सगळ्या गोष्टींकडे बघतो. अगदी साधी गोष्ट, मी भावाला म्हटलं की अरे जरा वकिलाचा सल्ला घे. नाही मी बघितलं सगळं, मी वाटलं काय ओके. अरे म्हटलं अरे ओके काय, थोडा कॉमन सेन्स वापरला तरी कळेल की हे चुकीचं लिहिलेलं आहे म्हणून, चुकीची टर्म आहे म्हणून. तुला कायदा माहिती नसला तरी कॉमन सेन्सने सुद्धा लक्षात येतं, पण तू तुझं माइंडच अप्लाय करायला तयार नसशील तर काय अर्थ आहे त्याला. तर या रिडेव्हलपमेंटमध्ये पडल्यानंतर, हे सगळ्या गोष्टी अनुभवायला लागल्यानंतर माझ्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे की पाण्यात पडल्यानंतर पूर्ण किती अवघड असतं हे लक्षात येतं. आपल्या जवळच्या, आपल्या घरातल्या आणि आपल्या सोसायटीतल्या लोकांशी सुद्धा आपले मतभेद होतात आणि आपल्याला जे योग्य मार्ग वाटतो त्या मार्गाने त्यांना घेऊन जाणं हे अतिशय अवघड असतं. लोकांना, म्हणजे आता माझा भर तुम्ही जागरूक ग्राहक व्हा, है ना. तर जागरूक होणं, जागरूक करणं आणि जागृत माणसासारखं, ग्राहकासारखं एखाद्या व्यवहाराकडे बघणं, हे सांगायला शिकवायला सोपं आहे, पण प्रत्यक्ष तसं करायला लोकांना आवडत नाही. त्यामुळे जवळच्या लोकांशी, काय सोसायटी म्हणजे आपलं तसं एक मोठं कुटुंबच असतं ना, आणि अगदी आपले जवळचे नातेवाईक, मुलगा असू दे, भाऊ असू दे, तर बायको असू दे, त्यांच्याशी सुद्धा वाद, भांडण, त्यांनाही पटवून देणं अवघड जातं. आणि यामुळे ना काही वेळेला जेव्हा टोकाचे वाद होतात तर त्यावेळेला घरामध्ये सुद्धा
वातावरण बिघडतं. बोलताना आपण काही उलट सुलट बोललो असलो तर असं मनात राग धरून माणसं एकमेकांशी एकाच घरात राहतात, एकाच सोसायटीमध्ये राहतात. जाताना येताना माणसं समोर आली तरी त्यांच्याकडे बघत नाहीत. असं सगळं वातावरण कलुषित होऊन जातं. आणि अशा वातावरणात आपण चांगली जरी एखादी गोष्ट असली तरी त्याचा आग्रह धरणं नकोसं वाटतं. खायला जाऊ द्या, बरू द्या, काय व्हायचं ते होऊ दे, असं वाटायला लागतं ते. तर त्यामुळे काठावर बसून दुसऱ्याला सल्ला देणं, शहाणपणा शिकवणं हे सोपं आहे, पण प्रत्यक्ष पाण्यात पडून पोहणं फार अवघड आहे. हे या रिडेव्हलपमेंटचा अभ्यास करायला लागल्यानंतर, आणि नुसताच अभ्यास अभ्यास म्हणून अभ्यास नाही, या सोसायटीची रिडेव्हलपमेंट होते आहे, तर त्याच्याबद्दल मी हे शिकलो. आणि मी असा विचार करायला लागलो की हे मी एकटाच, हे मला एकट्यालाच जाणवत नसेल, प्रत्येक सोसायटीतल्या प्रत्येक घरामध्ये सुद्धा अशी माझ्यासारखी वेगळी मतं असलेले लोक असतील. आणि इथे काही निगेटिव्ह तर काही आज घडलेलं नाहीये. म्हणजे निगेटिव्ह जेव्हा होतं त्याला मी बघितलेलं आहे ना, की बायको म्हणत असते की नको इथे बुक करूया, तिकडे बुक करूया, पण नवरा म्हणतो इथेच बुक करूया, मग तिथे ते फ्लॅट बुक करतात आणि नंतर पोझिशनला डिले होतात, वर्ष 2 वर्ष पोझिशनच मिळत नाही, काम बंद पडतो. तर त्यावेळेला नवरा बायकोंच्या मध्ये इतकी भांडणं होतात, इतकी भांडणं होतात की अगदी घटस्फोट. घटस्फोट द्यायची वेळ येते, इतकी हमरातुरीवर येतात, इतकी एकमेकांच्या बद्दल त्यांची मतं वाईट होतात ती, आणि संसार मोडायची वेळ येते. हे मी बघितलेलं आहे. इथे तसं नाहीये, इथे संसार मोडायचं वगैरे असं अजून काही घडलेलंच नाही. म्हणजे फक्त ही मिरवणूक किंवा हा प्रवास करताना काय काय बरोबर घ्यावं, काय काय असावं, काय 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 कुठल्या कुठल्या गोष्टींची तयारी करावी, ह्याच्याबद्दलचे फक्त फक्त वाद आहेत ना. अजून प्रवासाला सुरुवात झालेलीच नाहीये. तर हे जसं मला अनुभवायला येतं तसं इतर सोसायटीतल्या इतर फॅमिलीजना पण हे जाणवत असेल. आणि हे हे माझ्या सोसायटीतल्या नाही, ज्या सोसायट्यांची रिडेव्हलपमेंट चाललेली आहे तिथल्या लोकांनाही जाणवत असेल ते. आणि या सगळ्यामुळे ना माझ्यासारखे सगळ्या लोकांची फॅमिली रिलेशन्स आणि सोसायटी मधली सोशल रिलेशन्स खूप खराब झाली असतील. म्हणजे इकडे आपण बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट करतो आहोत, पण एवढ्या वर्षात आपली जी डेव्हलप झालेली रिलेशन्स आहेत, आपली ही जी नाती आहेत, आपले हे जे नाती संबंध आहेत, तर ते उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहेत. कळलं का मी काय म्हणतोय ते? घरातल्या जवळच्या नवरा बायको मुलगा वडील आई भाऊ वहिनी यांच्यामधले नातेसंबंध उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहेत. सोसायटीतले इतर जे मेंबर आहेत त्यांच्या बरोबरचे नातेसंबंध उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहेत. आपण एकमेकांचा द्वेष तिरस्कार वगैरे असं करायला लागलेलो आहे. आणि आपलं नॉर्मल अगदी फॉर्मल बोलणं सुद्धा आता राहिलेलं नाहीये. तर हा काय प्रकार आहे? इकडे बिल्डिंग रिडेव्हलप होते आहे, पण आपली नाती उद्ध्वस्त होत आहेत. हे फार भयानक आहे. मला तरी अनुभव येतोय. तुम्हाला असा अनुभव आला होता, येतो आहे? म्हणजे कोथरूड मधल्या ज्या सोसायटी आहेत तर त्यांना माझी विनंती आहे की तुमच्याकडे असं काही झालंय का? आमची सोसायटी आहे हा एक अपवाद आहे, बाकीच्या ठिकाणी असं काही होत नाही. जरा कॉमेंट मध्ये करू नये प्लीज, सांगा राव तुम्ही. सांगाल ना? चला, निघतो आता. ओके, बाय.